एक महत्त्वाची घडामोड आहे। माझ्या विरोधात मोठं कट कारस्थान रचलं जात असल्याची माहिती मिळाली आहे। आमदाराविरोधात कट रचला जातोय अशी कार्यकर्त्याला माहिती मिळालेली आहे। पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे। दोघांना ताब्यात घेतल्याचं समजलंय असं बालाजी किणीकर यांनी म्हटलंय। तर आपल्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, पोलिसांकडे आपण तक्रार काय केलेली आहे आणि कसं पाहता या प्रकरणाला? 23 तारखेला माझे कार्यकर्ते आहेत, त्याच्या मित्राने त्याला कुराणावरती आणि 2 मुलीवरती हात त्याच्या ठेवून सांगितलं की मी तुला सांगतोय अंबरनाथमध्ये खूप मोठा कट कारस्थान रचला जातोय आमदारांच्या विरोधात हत्येचा, तू कोणाला माझं नाव नको सांगू। मग मला लगेच फोन करून त्यांनी सांगितलं, मी त्याला घेतलं आणि आम्ही लगेच सीपी साहेबांकडे आणि ॲडिशनल डीसीपी क्राईम ब्रांचचे जाधव साहेब आणि सीपी ठोंबरे साहेबांकडे घेऊन गेलो। त्यांच्यासमोर त्यांनी व्यवस्थित सर्व माहिती त्यांनी दिली आणि दिल्यानंतर त्यांनी लगेच क्राईम ब्रांचच्या डीसीपीच्या ऑफिसमध्ये गेलो तिथे। तर डीसीपी साहेबांनी सांगितलं की साहेब ऑलरेडी 10-12 दिवस झालं आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि हे मोठं प्रकरण आहे, हे आम्हाला माहिती झालेलं आहे, आमची त्याची चौकशी चालू आहे, तुमचंच काम चालू आहे त्यांनी सांगितलं। पण बरं झालं तुम्हाला माहिती झालं, ॲडिशनल काय माहिती मिळाली, आम्ही लगेच उद्यापासून कामाला लागतो। त्याच्यात 2 पकडले गेलेत मला असं सांगितलं गेलेलं आहे। महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर।